गेल्या वर्षी 4 जून पासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय काढणी झालेल्या पिकांनाही नुकसान पोहोचले होते. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी म्हणजेच इंटिमेशन नुसार जिल्ह्यातील 2,11,663 शेतकऱ्यांना 282 कोटी 19 लाख रुपये पीक विमा कंपनी देणार आहे. प्रत्यक्षात पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होईल असे सांगण्यात आलेले आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे व शासन हिस्सा जमा करण्यासाठी कालावधी ठरला आहे. मात्र विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देताना कंपनीच्या सोयीने दिली जाते. शासनाकडून विमा कंपनीला जमा होणाऱ्या रकमेपैकी किती टक्के रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली जाते याचा तर हिशोब न विचारलेला बरा, कारण पीक विमा कंपनीच्या सोयीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. यंदाही असेच झाले आहे. खरीप हंगाम 2-2.5 महिन्यावर आला असला तरी मागील खरीप हंगामाची नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. आता पुढील आठवड्यात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे सांगितले जात असले तरीही रक्कम जमा झाल्याशिवाय काही खरे नाहीये. स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजेच पीक उभा असताना नुकसान व पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजेच पीक काढून ठेवल्यानंतर नुकसान झाल्याच्या तक्रारीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, दोन्ही प्रकारच्या तक्रारीचे जवळपास 2,11,663 शेतकऱ्यांना 282 कोटी 19 लाख रुपये वाटप करण्यात येतील असे विमा कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना सर्वाधिक रक्कम मिळणार असून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा, माढा व मंगळवेढ्याला कशीच रक्कम मिळणार आहे. पंढरपूर, सांगोला व माळशिरस तालुक्याला इतर तालुक्याच्या तुलनेत फारच कमी रक्कम मिळणार आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे असे भोसले हे म्हणाले आहे. मागील खरीप हंगामात सलग पावसाने उभ्या पिकांचे व काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे शेतकऱ्यांकडून आलेल्या इंटिमेशन प्रमाणे विमा कंपनीने पंचनामे केले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर रक्कम जमा करण्याबाबत विमा कंपनीशी बोलणी झाली असली त्याप्रमाणे नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिलेली आहे.